नमस्कार विद्यार्थ्यांनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर तुमच्या एक्झामला सुरुवात झालेली आहे, म्हणून आज आपण घेऊन आलेलो आहोत मेगा रिव्हिजन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण तुमच्या ICDS विभागाच्या प्रश्नांसोबतच मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या विषयांचे पण प्रश्न घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम 1959 कधी अस्तित्वात आला? ऑप्शन आहेत 1955, 1959, 1965, 1970. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1959. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार स्त्रियांना प्रसूतीसाठी किती आठवडे लाभ घेण्याचा अधिकार असतो? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 26. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 अनुसार प्रसूती लाभ मिळण्यासाठी हक्कदार असलेल्या महिलेला 2 किंवा अधिक बालके असतील तर प्रसूती लाभ किती आठवड्यात मिळेल? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मधील कलम 11A अनुसार किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांना पाळणा घराची सुविधा देणे अनिवार्य आहे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 50. महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 2005. देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम 2005 मध्ये मंजूर झाला. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा कायदा 2013 मध्ये लागू करण्यात आला. मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात 25 डिसेंबर 2014 रोजी करण्यात आली. राष्ट्रीय माता व बालक कुपोषण योजना कधी सुरू झाली? तर ही योजना 1995 मध्ये सुरू झाली. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कधी लागू झाला? तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा एप्रिल 1972 मध्ये लागू झाला. ICDS मार्फत पुरवण्यात येणारी पूरक पोषण ही सेवा कोणत्या मंत्रालयामार्फत दिली जाते? तर ही सेवा महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे देण्यात येते. राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय लसीकरण दिवस हा 16 मार्चला साजरा करण्यात येतो. बाललैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसाचारापासून बचाव आणि उपचार करण्याचा जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर 18 नोव्हेंबरला तो साजरा केला जातो. कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 कोणत्या संविधानिक अधिकारावर आधारित आहे? अनुच्छेद तर तो अनुच्छेद 14, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 21 वर आधारित आहे. म्हणजेच वरील सर्व हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना ही 2017 मध्ये सुरू झाली. कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 मध्ये घरगुती हिंसाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर ती कलम 3 मध्ये देण्यात आलेली आहे. गर्भपात कायदा 1971 भारतात कधी लागू करण्यात आला? तर गर्भपात कायदा 1971 हा 1 एप्रिल 1972 मध्ये लागू करण्यात आला. 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील पानिपत या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? तर याचे अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2. म्हणजेच 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील पानिपत या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजना या 2 योजनेची सुरुवात केलेली आहे.
मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आली? तर मनोधैर्य योजना ही 2013 पासून लागू करण्यात आली आहे. मनोधैर्य योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? तर मनोधैर्य योजना ही बलात्कार, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली, जे की आहे ऑप्शन क्रमांक बी. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलींचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? मनोधैर्य, स्वाधार, सेफ, उज्ज्वला. तर ऑप्शन क्रमांक 1 मनोधैर्य हे त्याचे अचूक उत्तर आहे. ऐश्वर्य सप्ताह कधी साजरा केला जातो? ऐश्वर्य सप्ताह 14 ते 19 नोव्हेंबर मध्ये साजरा केला जातो. ऐश्वर्यस योजनेत बालकांची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते? तर ऐश्वर्यस योजनेत दर महिन्याला बालकांची तपासणी केली जाते. 15 ते 45 वयोगटातील अन्य महिलांना ICDS अंतर्गत कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर त्यांना पोषण व आरोग्य शिक्षण या सेवा पुरवल्या जातात. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर हा कार्यक्रम 2002 मध्ये सुरू करण्यात आला. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे? तर या अंतर्गत पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना आणि अंगणवाडी सेवा या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? तर त्यांना जंतुनाशक औषधे, यांच्या गोळ्या आणि टीटीचे इंजेक्शन या सर्व सेवा पुरविल्या जातात. पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य. याचा उद्देश काय आहे? तर मिशन इंद्रधनुष्य योजनेचा उद्देश मुलांना लसीकरण हा आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य होते. हर्षवर्धन अग्रवाल यांनी 2024-25 साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर त्यांची FICCI या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीन देशाने मंजुरी दिली आहे? तर ब्रह्मपुत्रा हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोणत्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले? तर त्यांनी 1985 पासून 1987 पर्यंत काम पाहिले होते. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला? तर रक्षा मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी किती वेळा भारताचे पंतप्रधान राहिले होते? तर ते 2 वेळा भारताचे पंतप्रधान राहिले होते. खालीलपैकी कोणाची देशाच्या महसूल सचिवपदी निवड झाली आहे? तर याचे अचूक उत्तर आहे अनुरीश चावला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने कोणत्या वेबसाईट आणि ॲपचा शुभारंभ केला आहे? तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रपर्व या
ॲप आणि वेबसाईटचा शुभारंभ केला आहे. यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश आहे? तर यामध्ये महाराष्ट्रातील 2 मुलांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक वृद्धांचा देश बनला आहे? तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया देशातील किती टक्के लोक हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत? तर दक्षिण कोरियातील 20% लोक हे 65 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? तर त्याला चीन या देशाने मंजुरी दिली आहे. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तर हा अव्ययीभाव समास आहे. नवरात्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर हा द्विगु समास आहे. थोरांकडून सत्य बोलले जाते प्रयोग ओळखा. तर हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा काळ ओळखायचा आहे. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा वर्तमान काळ आहे. घरात जा व पाणी आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? घरात जा व पाणी आण हे संयुक्त वाक्य आहे. आलापेष्टा सोसण्याची तयारी म्हणजे? तर ऑप्शन आहेत. याच्यात अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तितिक्षा. पुढीलपैकी उष्म वर्ण ओळखा. तर च, श, स हे उष्म वर्ण आहेत. विवेक क्रिकेट खेळतो हा कोणता प्रयोग आहे? तर हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात या वाक्याचा प्रकार सांगा. हे एक मिश्र वाक्य आहे. गळ्यातील ताईज म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. खालील अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. अष्टपैलू, अनेक बाबींमध्ये प्रवीण, बाळकडू, लहानपणीचे संस्कार, आवळावरचे पाणी, अल्पकाळ टिकणारे, इतिश्री, आरंभ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पर्यायाची इतिश्री म्हणजे समाप्ती. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. तर हा उपमा अलंकार आहे. त्रिभुवन व चौघडी या शब्दांमधील समास ओळखा. तर हा द्विगु समास आहे. मनुष्य या शब्दाचे भावाचक नाम कोणते? तर मनुष्यत्व हे त्याचे भावाचक नाव आहे. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर कडूंची जात ओळखायची आहे. तर ती आहे शब्दयोगी अव्यय. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चबाकते ते सोने नसते. तर याला मिश्र वाक्य म्हणतात. बागेत मी सुवासिक गुलाब लावला या वाक्यातील विशेषण ओळखा. तर या वाक्यातील सुवासित हे वाक्यातील विशेषण आहे. सत्तेचे डोळे चमचम करती धनुरत्ने गोजरी हा अलंकार कोणता आहे? तर हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. गायरान या समासाचा प्रकार ओळखा. तर गायरान या समासाचा तत्पुरुष समास आहे. निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा. तर हा बहुव्रीही समास आहे. आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार ओळखा.
तर हा विद्यार्थी समास आहे. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वेळ देणारा हा युग पुरुष असतो. खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गाणे. धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर वेगाने धावणे हे त्याचे अचूक उत्तर आहे. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हे उपमा अलंकार आहे. पुढील शब्दाचा समास ओळखा. सहकुटुंब. तर हा बहुव्रीही समास आहे. पतंग झाडावर अडकला होता कंसातील शब्दाची जात ओळखा. तर शब्दयोगी अव्यय हे त्याचे अचूक उत्तर आहे. तोंडपाठ हा समास ओळखा. तर हे तत्पुरुष समास आहे. प्रदोष शब्दास असलेला समानार्थी शब्द ओळखा. तर पहाटेची वेळ हे त्याचे समानार्थी शब्द आहे. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? तर याला नंदादीप म्हणतात. पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता? तर अव्ययी भाव समास मध्ये पहिले पद महत्वाचे असते. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार कोणता आहे? तर हा उपमा अलंकार आहे. प्रयोग सांगा. त्याने साप मारला. तर हा कर्मणी प्रयोग आहे. मुलगी पुस्तक वाचत असते वाक्याचा काळ कोणता आहे? तर हा रीती वर्तमान काळ आहे. त्याने सर्व लाडू फस्त केले अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनिश्चित. मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर मूर्खासारखे बोलणे. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? ऑप्शन क्रमांक बी, आमराई हे त्याचे अचूक उत्तर आहे. विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर सकर्मक भावे प्रयोग आहेत. नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? तर नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा 22वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. भारत डिजिटल पायलट लायसन्स लॉन्च करणारा कितवा देश ठरला आहे? तर भारत हा दुसरा डिजिटल पायलट लायसन्स लॉन्च करणारा देश ठरला आहे. कोणाच्या हस्ते डिजिटल पायलट लायसन्स लॉन्च करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हे राममोहन नायडू यांच्या हस्ते डिजिटल लायसन्सचे अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत 68 वर्षानंतर कोणत्या राज्याच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? तर केरळ या राज्याने 68 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने मेमरी लीग विश्वविजेतेपद 2025 जिंकले आहे? तर विश्वराजकुमार असं त्याचे उत्तर आहे. कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? तर पौर्णिमा देवी बर्मन हे त्याचे अचूक उत्तर आहे. टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केलेल्या पौर्णिमा देवी बर्मन कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर पौर्णिमा देवी बर्मन या आसाम या राज्याशी संबंधित आहेत.
FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर काश पटेल हे त्याचे अचूक उत्तर आहे. G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होत आहे? तर यांची बैठक दक्षिण आफ्रिकेमध्ये होत आहे. नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर दिल्ली येथे झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने महिलांना 35% आरक्षण लागू केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. कोणते राज्य सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर गुजरात हे राज्य सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे? तर तनुश्री पांडे हिने रौप्य पदक जिंकले आहे. कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हरमनप्रीत सिंग. कोणत्या देशाची महिला हॉकी खेळाडू इब्बी यान्सेन 2024 वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नेदरलँड. पंडित रामनारायण यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? तर पंडित रामनारायण हे सारंगी वादक होते. प्रख्यात सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर पंडित रामनारायण यांना 2005 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2024चा रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 2024चा रोहिणी नायर पुरस्कार हा अनिल प्रधान यांना देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 कोठे झाली? तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद ही अझरबैजानला बाकू इथे झाली. हर्षवर्धन अग्रवाल यांची 2024-25 साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर हर्षवर्धन अग्रवाल यांची FICCI या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर महिला व बालकांसंबंधी कायदे अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर सतीप्रथा बंदी कायदा 1829, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961, देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र 2005, विधवा पुनर्विवाह कायदा 1955. तर याची अचूक जोडी आहे ऑप्शन क्रमांक 4, विधवा पुनर्विवाह कायदा 1955. ही जोडी चुकीची आहे. पॉस्को कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? पॉस्को कायद्याची अंमलबजावणी 14 नोव्हेंबर 2012 ला करण्यात आली. महिला आणि बालविकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पखवाडा 2023 चा केंद्रीय विषय काय आहे? तर याचे अचूक उत्तर आहे बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ.
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हे बालके, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. महिला व बालविकास मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना राबवित आहे. तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1 आणि 2 विधान दोन्हीही बरोबर आहेत. एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहेत? एकलव्य मॉडेल निवासी शाळा या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आहेत. महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीलपैकी कोणाकडून निधी दिला जातो? तर वन स्टॉप सेंटरला निर्भया फंडमधून निधी दिला जातो. महिला आणि बालविकास मंत्रालयाने राबविलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष 2022 मध्ये कोणत्या महिन्याच्या 1 तारखेपासून लागू करण्यात आले आहेत? तर ते एप्रिल पासून लागू करण्यात आले आहेत. बालन्याय कायदा 1986 या हेतूने करण्यात आला. तर विधाने आहेत 18 वर्षाखालील मुलगा व 16 वर्षाखालील मुलगी हे बालक मानले जावे. मुलांचा शैक्षणिक व मानसिक विकास करणे, मुलांचा भावनात्मक छळापासून बचाव करणे, मुलांचा शारीरिक दुरुपयोगापासून बचाव करणे. तर याचे अचूक उत्तर आहे अ, क आणि ड. बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? त्याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फायब्रिनोजन. 1 ग्राम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. हिंदू दत्तक कायदा 1956 अन्वये दत्तक घेणाऱ्या महिलेचे किमान वय आणि दत्तक जाणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे कमाल वय किती असते? तर हे वय 18 आणि 15 वर्षे एवढे असते. म्हणजे दत्तक घेणाऱ्या महिलेचे वय 18 वर्ष आणि दत्तक जाणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीचे वय 15 वर्ष. देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 निपाणी. बालकामगार प्रथा निर्मूलन कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? तर हा कायदा 1986 साली अस्तित्वात आला. ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्ण जयंती ग्राम विकास योजनेला खालीलपैकी कोणते नाव दिले आहे? राष्ट्रीय आजीविका मिशन हे नाव दिले आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना 2006 कोणत्या उद्देशाने सुरू केली गेली? स्वास्थ्य सुधारण्यासाठी, बाल स्वास्थ्य सुधारण्यासाठी, स्वास्थ्य सुविधांची राष्ट्रीय समानतेसाठी, स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी. तर सी आणि डी हे विधाने बरोबर आहे त्यासाठी. म्हणजे स्वास्थ्य सुविधाची राष्ट्रीय समानतेसाठी आणि स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शालेय उपहार कार्यक्रम मद्रास येथे कधी सुरू झाला? तर हा 1925 मध्ये मद्रासमध्ये सुरू झाला. जन्मतः लहान मुलांच्या शरीरात एकूण अस्थी म्हणजेच हाडे किती असतात? ऑप्शन क्रमांक सी 270 हे त्याचे अचूक उत्तर आहे. घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंध लस कशी देतात? इंजेक्शन वाटे हे त्याचे अचूक उत्तर आहे. अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारांपैकी कोणता आजार प्रमुख आहे?
तर ऑप्शन क्रमांक सी डायरिया हे त्याचे अचूक उत्तर आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. कोणत्या दिवशी महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी हा पुरस्कार देण्यात आला. चाइल्ड हेल्पलाईन 1098 ही संकटात सापडलेल्या मुलांसाठी भारतातील टोल फ्री हेल्पलाईन आहे. तो कधी सुरू करण्यात आला? तर हा 1998 मध्ये सुरू करण्यात आला. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान म्हणजेच PMSMA चे उद्दिष्ट गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? तर हा भारतामध्ये 2015 मध्ये सुरू झाला. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? तर हा कार्यक्रम भारतामध्ये 2014 मध्ये सुरू झाला. महिला हेल्पलाईन योजना सुरू करण्यात आली. तर महिला हेल्पलाईन ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना कधी सुरू करण्यात आली? तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010 मध्ये सुरू करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना असे करण्यात आले आहे? तर मध्यान्ह भोजन कार्यक्रम याचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे. रॅमचे सर्व प्रकार या नावाने देखील ओळखले जातात. अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फॉर्मवेअर. इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना काय नाव दिले जाते? त्यांना ISP हे नाव दिले जाते. इंटरनेट विभागाचा मुख्य मुक्त स्रोत वेब ब्राउझर कोणता आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोझिला फायरफॉक्स. सी प्रोग्रामिंग भाषा कोणी विकसित केली? तर ही भाषा डेनिस रिची यांनी विकसित केली. खालीलपैकी कोणता एक ऑफिस पॅकेज नाही? तर ब्लेंडर हा ऑफिस पॅकेज नाही. पैकी कोणते एक ऑडिओ फाईल स्वरूप म्हणजेच फॉर्मॅट नाही? तर JPEG हे ऑडिओ फॉर्मॅट नाहीये. भारतामध्ये पहिला संगणक सिम्युलेशन आधारित पर्यावरणीय संशोधन प्रकल्प कोणत्या संस्थेत सुरू करण्यात आला? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत सुरू करण्यात आला. खालीलपैकी कोणता एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर क्रोम हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही, हे ब्राउझर आहे. एका संगणक प्रोग्रामच्या एका प्रोग्रामचा अर्थ किंवा कार्य बदलू शकतो याला काय म्हणतात? तर याला संपादक म्हणतात. बारकोडमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा संग्रहित केला जातो? तर यामध्ये सांख्यिकी माहिती हा डेटा संग्रहित केला जातो. खालीलपैकी कोणता एक मायक्रो लॉगिंग साइटचा प्रकार आहे? तर ट्विटर हा मायक्रो लॉगिंग साइटचा प्रकार आहे. HTML भाषा प्रथम कोणी विकसित केली? तर टिम बर्नर्स-ली याने HTML भाषा विकसित केली. MS-DOS ही एक रिकामी जागा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर MS-DOS ही एक आदेश आधारित इंटरफेस असलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पहिली सोशल नेटवर्किंग साइट कोणती होती? तर फ्रेंडस्टर ही पहिली नेटवर्किंग सोशल मीडिया साइट होती. संगणकाच्या भाषेतील बिट म्हणजे काय? तर आकड्यांचे मूलभूत युनिट म्हणजे बिट. खालीलपैकी कोणता इंटरनेट सेवांमध्ये डेटा प्रसारणासाठी वापरला जातो?
ADSL हा इंटरनेट सेवामध्ये डेटा प्रसारणासाठी वापरला जातो. ट्रोजन हॉर्स म्हणजे काय? तर सायबर अटॅक हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर होता. हार्ड डिस्क कोणत्या प्रकारच्या स्टोरेज डिव्हाइससाठी वापरली जाते? हार्ड डिस्क ही मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइससाठी वापरली जाते. मॉडेम हा शब्द कशासाठी वापरला जातो? तर मॉडेम हा डेटा ट्रान्समिशनसाठी वापरला जातो. खालीलपैकी कोणता एक अस्थायी स्टोरेज आहे? तर रॅम हे अस्थायी स्टोरेज आहे. आयडीएनचा पूर्ण अर्थ काय? तर आयडीएनचा पूर्ण अर्थ हा ऑप्शन क्रमांक सी म्हणजे इंटरनॅशनलाइज डोमेन नेम हा आहे. खालीलपैकी कोणते एक मोठे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे? MS वर्ड हे त्याचे अचूक उत्तर आहे. संगणकाच्या सॉफ्टवेअर घटकामध्ये कोणता एक भाग असतो? प्रोग्राम. स्पॅम म्हणजे काय? तर स्पॅम म्हणजे अवांछित ईमेल म्हणजेच अनवॉन्टेड ईमेल. संगणक शब्दावलीत ALU चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर अरिथमेटिक लॉजिक युनिट म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे त्याचे अचूक उत्तर आहे. हॉटमेलची सुरुवात केव्हा झाली? तर हॉटमेलची सुरुवात 1996 मध्ये झाली. खालीलपैकी कोणता एक युटिलिटी प्रोग्राम आहे? तर व्हायरस स्कॅनर हा एक युटिलिटी प्रोग्राम आहे. खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस आहे? तर माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे. एक सिस्टीम प्रोग्राम जो एका वेळी एका निर्देशनाचे अनुसरण आणि प्रक्रिया करतो त्याला काय म्हणतात? त्याला इंटरप्रिटर म्हणतात म्हणजेच दुभाषी. हेक्साडेसिमल संख्या प्रणालीमध्ये किती वेगवेगळ्या प्रतीकांचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी 16 हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणते एक घटक संगणकाच्या कामगिरीवर परिणाम करत नाही? तर ग्राफिक कार्डचे आकार हे संगणकाच्या कामगिरीवर काम करत नाहीत, परिणाम करत नाहीत. HTTP चा पूर्ण अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक डी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे HTTP चे फुल फॉर्म आहे. 1024 गिगाबाईट म्हणजे किती? 1024 मेगाबाईट म्हणजे किती? 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट. खालीलपैकी कोणती रॉम म्हणजेच रीड ऑनली मेमरीची वैशिष्ट्ये नाहीत? तर ऑप्शन क्रमांक सी रोम डेटा काढून टाकला किंवा बदलला जाऊ शकतो हे त्याचे वैशिष्ट्य नाही. संगणकाच्या स्टोरेज डिव्हाइसचा डेटा स्थायिक करण्यासाठी कोणते तत्व वापरले जाते? तर ऍक्सेस टाइम हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रथम व्यावसायिक संगणकाचे नाव काय होते? तर IBM 701 हे त्याचे नाव होते. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द नाउन फॉर्म ऑफ द वर्ब सिट. ऑप्शन क्रमांक सी
सीट हे त्याच्याचं उत्तर आहे. राईट द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड कॉमन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॉमनॅलिटी. फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ द noun of underlined word. All the roads were crowded on 15th August. The crowded हा कलेक्टेड नाउन आहे. The word counsel as noun means advice. Find the correct form of noun of underlined word. Mary had a little lamb. याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, प्रॉपर नाउन. What is the noun form of the given word? Describe. तर describeचं noun form होतं description. Find the correct feminine of fox. तर फॉक्सचं फेमिनिन आहे विक्सन. The feminine gender of horse is ऑप्शन क्रमांक ए, मेयर हे त्याचं उत्तर आहे. The masculine gender of duck is drake. Choose the incorrect alternative from the following. Hen, chicken, tiger, cub, sheep, lamb, duck, deer. ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक डी, डक डिटन. चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ड एक्टर. एक्ट्रेस. Plural of oasis is ऑप्शन क्रमांक सी, oasis. The plural of thief is thieves. He has both. Choose the appropriate option to fill in the blank. He bought some furniture. Select the correct plural form of the given noun. Self. Self. Pick out the wrong matching form from the following. Bungalow, bungalows, brother-in-law, brother-in-laws, car, cars, joke, jokes, brother-in-law, brother-in-laws. Fill in the blank with the proper pronoun. Nobody but dash dash was present. He. Nobody but he was present. Sohan and Mohan are good friends. Which of the following option can be used as the pronoun substitute for the underlined part above? They. Complete the sentence with the suitable possessive. Gandhiji was married at an early age. Dash dash wife was much older than he. ऑप्शन क्रमांक डी, ही. Gandhiji was married at an early age. His wife was much older than he. Fill in the blank with the proper alternative form of self. They found it in a right corner. Themselves.
Which one of the adjective is wrong? Option D, pleasure, pleasureful. Give adjective form of purity. Option A, pure. Fill in the blank with the correct alternative. He is going to the movie with just boys. He is going to the movie with two other little boys. Dash man feels frustrated because of lack of opportunities. Many a man feels frustrated because of the lack of opportunities. Write an adjective form of the word fool. Foolish. Prices are up. The underlined word in the given above sentence function as an adjective. Which one of the following alternative is not an adjective? Smartly. तर विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.